सर्वप्रथम मराठी मानसशास्त्र विभाग तर्फे आणि आत्ता जे परिषद जी आहे त्यात मला बीज भाषण करायला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले आहेत त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. सगळ्या पारितोषिक विजेत्यांना अभिनंदन. आत्ताच सोशल मीडियाचा उल्लेख झाला. सोशल मीडियाच्यामुळे इतका प्रचंड प्रभाव पडलेला आहे की फेसबुक ॲडिक्शन डिसऑर्डर म्हणजे FAD नावाचा आता DSM मध्ये ऑफिशियली झालेला आहे. तर फेसबुकचं ॲडिक्शन, फेसबुक म्हणजे इतर सगळं ट्विटर काय सगळं इंस्टाग्राम जे सगळं असेल. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की त्याच्यावरून एक मला विनोद आठवतोय की एकदा म्हणे दोन पैलवानांची कुस्ती होती. एक खूप मोठा पैलवान आणि एक लहान पैलवान. आणि त्यांची कुस्ती झाल्यावर मोठा पैलवान लहान पैलवानाला लगेच 2 मिनिटात चीत करतो. सगळे प्रेक्षक बघतायत आता त्याचं म्हणजे रेफरी येऊन तो अवॉर्ड डिक्लेअर करणार. तो रेफरी येतो आणि तो खाली पडलेला असतो. त्याचा हात वरती करतो आणि सांगतो हा जिंकला म्हणे. म्हणजे आम्ही त्याला खाली पडलेला बघितलं, तो लोळलेला बघितला, हा कसा जिंकला असं म्हणतो. नाही तुम्हाला माहित नाही म्हणतो, याला सगळ्यात जास्त SMS मिळालेत म्हणतो. तर परिस्थिती आजच्या योगाची परिस्थिती कशी आहे हे आता कुटुंबाचं सांगितलं हिरे सरांनी की 4 लोक बसलेले आहेत आणि 4 म्हणजे ते मी त्याच्याशी तो येणार आहे. मी एरिक फ्रॉमची थिअरी आणि विभक्त कुटुंब पद्धती वगैरे. आमचा मित्र म्हणायचा की एकत्र कुटुंब पद्धतीची डेफिनेशन अशी झालेली आहे की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे नवरा आणि बायको एकत्र राहतात अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे सगळं पण तुम्ही या सगळ्या वातावरणात भयंकर सध्या म्हणजे मी मागे एकदा लीला कॅम्पेन्स्की मध्ये मला राजेंद्र बर्वेने बोलवलं होतं. मी चीफ गेस्ट होतो. मला इथे का बोलवलं मला माहित नाही. मला सायकोलॉजीवर मी 10 पुस्तकं लिहिली पण एवढ्या सगळ्या तज्ञांसमोर बोलणं म्हणजे मला दडपणच आलेलं आहे. पण तिथे पण एक 400 सगळे सायकॅट्रिस्ट वगैरे जमले होते. सगळे MD सायकॅट्रिस्ट वगैरे भारतात परदेशात काम करण्यात. मी चीफ गेस्ट मलाच बोलवलं होतं. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण मी कशी तरी वेळ निभावून नेतो. आता या तरी 10 पुस्तकं माझी लिहिल्यातली काही मी आणलेले तिथे उपयोग पडतील म्हणून मनात माझं खूप अर्थातच गाजल्यानंतर मन कल्लोळ 2, नंतर मग ऑटिझम डिप्रेशन सायकोथेरपी 3 आणि मग मनोवेद आणि मनोविज्ञान अशी 2 तालिकेकडे प्रकाशित झाली. त्याची पहिली एडिशन एका पहिल्याच महिन्यात संपली. आता दुसरी फॉरेन्सिक सायकोलॉजी आणि क्रिमिनल सायकोलॉजी 2 झाली. तिथली फॉरेन्सिकची 4थी एडिशन चालू 3ऱ्या महिन्यात. ते खूप लोकांना म्हणजे अर्थ मी किती चांगलं लिहितो किंवा काय हा प्रश्न सोडून द्या पण सायकोलॉजीमध्ये लोकांना इंटरेस्ट निर्माण होतोय. पण वाईट भाग असा की सायकोलॉजीची गरज वाढतीये. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का मी त्यावेळी म्हटलं होतं मी आत्ता तेच सांगतोय की खरं सांगायचं म्हणजे तो सगळ्यात सुदीन उजाडेल जेव्हा तुमच्या सगळे तुम्ही बेकार व्हाल. म्हणजे तुम्हाला काम नसेल त्यावेळेला खरं तो पण ते उजाडायचे लक्षण काही दिसत नाही. आता सांगितलं आपण प्रचंड टेन्शन, प्रचंड स्ट्रेस आणि मोठ्या प्रमाणावर आत्महत्या. माझ्याकडे खूप त्याचं स्टॅटिस्टिक्स मी नंतर सांगणार आहे. पण आता सायकोलॉजीचा विचार आहे तो खूप पूर्वीपासून आहे. मी त्याचा एक आढावा फक्त पहिला 5-10 मिनिटात घेणार आहे आणि नंतर मग आजच्या परिस्थितीकडे येणार आहे. पण त्याची गरज आहे की हा विचार खरं पूर्वीपासून होता. म्हणजे आपल्याकडे वेद उपनिषद पतंजली तिथपासून खरं म्हणजे तो विचार आपल्याकडे चालू झालेला होता. भावना अथर्ववेदामध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ते आहे. इजिप्तमध्ये 48 पेशंट्सची त्या पॅपिरस मध्ये 48 मानसिक रुग्णांची वर्णन आहे इजिप्तच्या संस्कृतीमध्ये. ग्रीकांच्या याच्यात सुद्धा तसंच झालं होतं. म्हणजे ते आत्म्याला मानत असत तर ते म्हणे आपल्याला स्वप्न का पडतात कारण आत्मा म्हणे रात्री झोपतो म्हणून आपल्याला स्वप्न पडतं. त्यामुळे त्या कल्पना कशा गंमतशीर होत्या त्या बघा. म्हणजे ह्याची मानसशास्त्राची डेव्हलपमेंट कशी झाली आहे आणि त्यातल्या वेगवेगळ्या थेरीज काय आणि त्यातलं काही गमती हे पण सांगणार आहे मी. आणि सगळ्यात शेवटी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आजचा त्याचा वापर आणि आपण काय केलं पाहिजे याच्याविषयी येणार नाही.
त्यानंतर अर्थात हिपोक्रेटिस आणि डेमोक्रेटिस यांना मेंदू महत्वाचं वाटत असे, पण अरिस्टॉटलला हृदय महत्वाचं वाटत असे. कोंबडीचं मान कापली तरी कोंबडी जिवंत राहते आणि काही काळ फडफड फडफड करते, याचा अर्थ डोक्यात काही नाहीये, हृदय जास्त महत्वाचं आहे. असेच विचित्र काय काय त्यांचे. नंतर मग रुग्णालय अतिशय वाईट होते, आपल्याला माहिती आहे. त्या काळात मानसिक, आणि अजूनही आपल्याकडे फक्त मारझोड करत नाहीत, पण अजूनही मानसिक रुग्णाकडे बघण्याची दृष्टी आपली फार काही बदललेली नाही आहे. तुम्ही बघाल आता थोडी मान्यता मिळायला लागलेली आहे, पण अजून सुद्धा तू अरे थेरपी घे किंवा डॉक्टरकडे जा असं सांगितलं का मी काय वेडा आहे की काय. लोक अजूनही त्याच्याकडे बघतात. भारतात आणखीनच जास्त, पाश्चिमात्य देशात थोडी जास्त आता निर्माण झालेली आहे, पण आपल्याकडे अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर ते हे व्हायची गरज आहे. त्या काळात तर बांधून मारत असत, उलट टांगत असत बर्फावर वगैरे, असं सगळे होते. त्यानंतर बेंजामिन राज, फिलिप पिने आणि डोरोथी डिक्स यांनी त्याच्यात सुधारणा केली. फ्रेनॉलॉजी नावाचा एक प्रकार भयंकर गाजला युरोपमध्ये, की फक्त डोक्याची मोजमाप बघायची, ते मोजमाप बघून त्याचा स्वभाव ओळखायचा. म्हणजे त्यावेळेला लग्न करतात, आणि आपल्याकडे जसे टेलिफोन बूथ होते पूर्वी, तसे युरोपमध्ये कोपऱ्या कोपऱ्यावर फ्रेनॉलॉजी सेंटर्स असायची. आणि तर ते सेंटरमध्ये जायचे लोक, लग्न करायचं असेल तर दोघंही जायचे, दोघांचे मोजमाप, तो कर्कटक आणि पट्ट्या घेऊन सगळं मोजायचा, सर्कल व्यास किती आहे, हे किती वगैरे, आणि सांगायचं तुमचा स्वभाव जुळतील की म्हणून. परीक्षेत पास व्हायचं जर काय असेल तर मी ते पुन्हा अशी मोजमाप घेऊन करायचे सगळं. असं सगळं ते चालू झालं. फिनियस गेजची तुम्हाला सगळी गोष्ट माहीत असेलच. आता तर पहिल्यांदा ज्याला म्हणजे न्यूरोलॉजी किंवा न्यूरोसायन्सचा जो काही उदय झाला तो खरं म्हणजे वाढ जी झाली ती त्या केसमुळे झाली. 1848 साली व्हरमाउंटमध्ये बोगदे करायचे चाललेलं होतं, आणि त्यावेळेला एक लोखंडाचा तुकडा त्या फिनियस गेजचा जो फोरमन होता त्याच्या डोक्यातनं वरती आला, आणि तो तिथेच बसला. आणि तो बसल्यानंतर तो विवळला, तो बेशुद्ध होऊन पडला. लगेच तिकडले लोक आले, त्यांनी लगेच त्याला दुसऱ्या गावात नेलं, त्याला त्यावेळेचा पालापाचोळा काहीतरी लावला. तो नंतर म्हणजे 11 वर्ष जगला, पण त्यानंतर स्वभाव पूर्ण बदलला. आणि त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं की मेंदूच्या कुठल्या भागातनं तो दांडा गेलेला आहे, आणि त्यामुळे त्याचा स्वभाव कसा बदलला. तो दांडा अजूनही वॉशिंग्टन मध्ये ठेवलेला आहे, म्युझियम मध्ये मी बघितलाय तो. तर हे असं तरी सगळं वाढ कशी झाली, आणि आपल्याला मनाच्या विषयी आणि एकंदर ब्रेनच्या विषयी ही सगळी आपल्याला कल्पना कशी आली. त्यानंतर सगळं मी सांगत बसत नाही, पण एक दोन महत्वाच्या गोष्टी फक्त सांगतो. म्हणजे ब्रोकाय, व्हर्निकेज एरियाज वगैरे कशा निघाल्या. पण सगळ्यात गोल्गी आणि कहाल यांचा वाद खूप महत्वाचा आहे. गोल्गी इटालियन होता आणि कहाल पण होता. ते दोघंही, गोल्गी एकदम सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन घेऊन त्यांनी आज ब्रेनच्या स्लाइसचे तुकडे ठेवलेले होते, आणि तो विसरून गेला. आणि काही दिवसांनी सुट्टीवरून परत आला, आणि त्यावेळी त्याला वेगळंच चित्र दिसलं. त्याने मायक्रोस्कोप मध्ये बघितलं, आणि पहिल्यांदा न्यूरॉन हा जो असतो तो पहिल्यांदा गोल्गीने बघितला. पण त्याचं सगळ्या मेंदूचं चित्र मात्र कहाल नावाच्या माणसाने काढलं. तो चित्रकार होता खरं म्हणजे, आणि त्यांनी त्या चित्रामध्ये त्याला अशी इंट्युशन आली की हे जे न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना जोडलेले नसतात, त्याच्यामध्ये एक फट असते, त्याला आपण सेनाप्स म्हणतो, आपल्याला माहिती आहे. ती कहालने सांगितली, आणि गोल्गीला तसं वाटत नव्हतं. त्या दोघांना मिळून विभागलेला नोबेल प्राइज मिळाला. पण गमतीचा भाग एवढा की नोबेल प्राइज घेताना स्टेजवरती त्या दोघांनी अक्षरशः मारामाऱ्या केल्या, तुझं बरोबर का माझं बरोबर म्हणून. पण शेवटी कहाल बरोबर ठरला. पण त्यातनं पुन्हा न्यूरोलॉजीची कशी डेव्हलपमेंट झाली ही फार अतिशय इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी आहेत. मग मेस्मर आला, ते चुंबकीय सगळे उपचार करायला लागला, ते फार टिकले नाहीत. मोनीज नावाचा मनुष्य होता, पोर्तुगीज डॉक्टर, त्यांनी लोबोटॉमी नावाचा प्रकार सुरू केला. त्याला नोबेल प्राइज मिळाला, पण ते चुकीचं ठरलं, नंतर लोकांच्या लक्षात आलं. आता हे सगळं होत असताना दुसरं महायुद्ध, म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं. त्या सगळ्या काळामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर सगळं जग बदलत चाललेलं होतं. खेड्यातनं माणसं शहरात येत होती, आणि शहरांमध्ये जास्त विभक्त कुटुंब पद्धती निर्माण होत होती. स्ट्रेस जास्त उद्योगांचा जास्त होत होता. एरिक फ्रॉम नावाच्या माणसाने अतिशय सुंदर पुस्तक लिहिले, ते सगळ्यांनी जरूर वाचावे. प्रत्येक मानसशास्त्रज्ञानी, मानसतज्ञानी, थेरपिस्टनी एरिक फ्रॉमची सेन सोसायटी, फिअर ऑफ फ्रीडम आणि मॅन फॉर हिमसेल्फ
ही पुस्तकं अक्षरशः पाठ्यपुस्तकासाठी अनेकदा वाचावीत असं माझं स्पष्ट मध्ये अप्रतिम त्याचे अनालिसिस आहे. तो असं म्हणतो की जेव्हा आपण पूर्वी राहत होतो खेड्यात तेव्हा आपल्याला सुरक्षितता होती, पण स्वातंत्र्य नव्हतं. तर आपल्याला काही कोणी आजारी पडलं की लगेच लोक धावून यायचे, आजी आजोबा असायचे, शेजारी पाजारी असायचे, सुरक्षितता होती फिजिकल मेंटल. कोणाला अपघात झाला तरी लोक धावून यायचे, पण स्वातंत्र्य नव्हतं. तुम्ही कुठेही गेला तरी कुठे गेलास, कोणाला भेटलास, कोणाला प्रेम आहे का वगैरे असं सगळं चार चौकशा सुरू व्हायच्या. काही करताना स्वातंत्र्य नव्हतं, पण सुरक्षितता होती. उद्योग वाढले, शहरं वाढली, माणसं शहरांकडे यायला लागली, कुटुंब व्यवस्था बदलली आणि त्या सगळ्यात माणसाला स्वातंत्र्य मिळालं. आता मी कुठे जातो काय करतो हे मला लोकांनी विचारण्याची गरज नाही, पण माझी सुरक्षितता गेली. आणि तो जो सगळ्यात महत्वाचा, आता तर फार टोकायचं झालंय ते, त्याच्यामध्ये चंगळवाद आणि ज्याला मी न्यूलिबरलिझम म्हणतो, मी त्याच्याकडे येणार आहे, त्याची जी भर पडलेली आहे, त्यातनं जो व्यक्तिवाद निर्माण झालेला आहे, त्यातनं स्वार्थ आणि मी आणि माझं आणि मुद्दामून केलं जात आहे. आणि सगळं जाहिरातींचं योग आणि हा जो सगळा सामाजिक प्रकार आहे, त्यामुळे तर आणखीनच भयंकर प्रकार चाललेला आहे, त्याच्याकडे मी सगळ्यात शेवटी येणार आहे. पण या सगळ्यामुळे एकाकीपणा वाढला. आज एक सर्वेमध्ये इंग्लंडमध्ये म्हणजे तुम्हाला लोनलीनेस हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही किती लोकांना लोनली वाटतंय असं म्हटलं तर 50-60% लोकांना लोनलीनेस वाटत होतं. असं म्हणजे प्रचंड लोनलीनेस आहे समाजामध्ये. गर्दीमध्ये एकटं वाटणं, फेसबुकमध्ये माझे हजारो मित्र आहेत पण मला एकही खरा मित्र नसणं, हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार एक अत्यंत आपल्याला डायलेमामध्ये टाकणारा प्रकार आहे. त्याचं कारण समाज व्यवस्था आहे, ज्याच्याकडे मी नंतर येणार आहे. पण हे झाल्यानंतर म्हणजे हा जो सगळा, त्यानंतर लोकांचा हे जे मानसिक ताणतणाव होते त्याच्याकडे लोकांनी 3 तऱ्हेने बघितले. मी आता त्यात शिरत नाही, तुम्ही सगळे त्यातले तज्ञच आहात. फ्रॉइडियन, बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह अशा 3 वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी बघितलं. त्यातनं थेरपीज आणि वेगवेगळ्या औषधी वेगवेगळ्या हे निर्माण झाल्या. पण त्यावेळेला युद्ध पण झाली, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत व्हिएतनाम युद्ध झालं, कोरियन युद्ध झालं, आता तर इराक आणि अफगाणिस्तान आणि ही सगळी जी युद्ध झाली, त्या सगळ्यामुळे PTSD भयंकर वाढला. ट्रॉमा जो असतो तो प्रचंड, म्हणजे त्यातलं भीती, फोबिया, नैराश्य, स्ट्रेस आणि PTSD हे विकार हे प्रचंड वाढले त्या सगळ्या काळामध्ये. आणि त्यामुळे एकंदरीतच मानसोपचाराची गरज निर्माण झाली. आणि ती 2 तऱ्हेने झाली. एक म्हणजे उपचार, म्हणजे थेरपी, ती मगाशी सांगितलं तसं फ्रॉइडियन, बिहेवियरल, कॉग्निटिव्ह ती मेजर भाग पडतो. कॉग्निटिव्ह CBT, RBT वगैरे आणि इतर अनेक भाग. म्हणजे बाकी फ्रॉइडियन आपल्याला माहितीच आहे, सायको अनालिसिस, टॉकिंग थेरपी वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर औषधं ही निर्माण व्हायला लागली 1950च्या सुमाराला. 1950च्या सुमाराला औषधांची म्हणजे फार्माकोलॉजीची डेव्हलपमेंट सुरू झाली. हे सगळं मी सांगतोय तुम्हाला बाळगोज वाटेल, सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. फक्त प्रश्न असा की ह्याचा AIशी किंवा एकंदर आत्ताशी संबंध आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त थोडीशी हे करतोय. तर त्यापासून जी औषधं सुरू झाली, पण फक्त औषधं निर्माण करण्याकरता वर्षोनवर्ष लागतात. एकेका ड्रगला एक मॉलिक्यूल तयार करणं, ते तपासणं, त्याचे साईड इफेक्ट तपासणं, त्याच्या टेस्ट घेणं, याच्याकरता वर्षोनवर्ष तुम्हाला घालवावे लागतात. त्याच्यात टेक्नॉलॉजी काय करणार आहे आपण नंतर बघू. पण मुख्य म्हणजे हे सगळं चालू होतं. पण हे सगळं आत्ता जो विखुरलेला समाज आहे आणि त्या विखुरलेल्या समाजामध्ये प्रचंड चढाओढ, स्पर्धा, बेकारी, हे त्याच्याकडे येईन शेवटी मी. यामुळे वाढलेले जे ताणतणाव आहे, हे जे ताणतणाव आहे, त्या ताणतणावांमुळे जे म्हणजे मनोविकार जे वाढलेले आहेत ते किती तुम्हाला सांगतो मी. त्याचं माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स सांगतो. आजची उदाहरण 1980च्या नंतर मनोविकारांमध्ये वाढ ही 70% झाली. 70% वाढ झाली. म्हणून तुमची चांदी आहे सगळ्यांची. म्हणजे काय तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नाही पुढची अजून 20-30 वर्ष. हे आलं तरी सुद्धा आता थोडा धोका आहे, मी सांगणार आहे. पण आज जगामध्ये साधारण 70 वेगवेगळे एस्टिमेट्स आहेत. त्यात कोणी एस्टिमेट नीट देत नाही.
पण 70 ते 100 800 कोटी जर का जगाची लोकसंख्या झाली तर 100 ते 70 ते 80 कोटी किंवा कदाचित 100 कोटी, पण माझ्या 70-80 कोटी लोकांना माइल्ड टू सिव्हिअर मानसिक प्रॉब्लेम आहे. 13 ते 15% असं साधारण हे आहे आज, आणि ते वाढेल असं म्हणतात. म्हणजे 13 ते 15% तुम्ही म्हणाल जगाच्या लोकसंख्येपैकी तर ते चिकारच होत. 800 धरले तर एक 100 कोटीच्या वरतीच जातं ते, 15% धरलं तर. पण त्यातले 30 ते 50 कोटी लोकांना नैराश्य आहे. आणि नैराश्याची कारण मी 4 जी महत्वाची कारणं या सगळ्या मनोविकारांची काढलेली आहेत. आत्महत्या जर का झाल्या, ते संजोग असले तर माहित असेल त्याला, म्हणजे ते जास्त माझ्यापेक्षा सांगू शकेल. पण 2023 मध्ये दर दिवशी 469, म्हणजे दर तासाला 20 आत्महत्या झाल्या दर तासाला. आपण आता बसलो इथे 2 तासात 40 लोक गेले. 2023 मध्ये 15 ते 29 वयामधली, त्यात सगळ्यात जास्त आहे, 15 ते 29 वयामध्ये दर तासाला 60 लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे फक्त त्या वयोगटातल्या लोक. 11% मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार आलेले आहेत जगामध्ये आत्तापर्यंत, म्हणजे विद्यार्थ्यांच्या. आता आत्महत्या कशात बघा, उद्योजकांच्या आत्महत्या 2021च्या नंतर चिकार व्हायला लागल्या. करोना त्याच कारण असेल, पण त्यावेळेला दर तासाला 1.38 एवढ्या उद्योजकांनी आत्महत्या केल्या. दर तासाला 1.25 शेतकऱ्यांनी केल्या आणि 1.25 विद्यार्थ्यांनी केल्या, 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी केल्या. हे म्हणजे केवढं प्रचंड प्रमाण आहे. दर तासाला जर असं होत असेल ते प्रमाण, आणि युद्ध, कोविड, पूर वगैरे त्याच्यामुळे 20 ते 40% लोक अफेक्ट झालेली आहेत. 50 ते 60% लोकांना कामाचा कंटाळा आलेला आहे. तुम्ही काय काम करता, तुम्ही खुश आहात का असं विचारलं तर 50 ते 60% लोक म्हणा आम्हाला नाही. आणि मनोविकारांमुळे जो आपला लॉस होतो, रजा असेल, औषध असेल, हॉस्पिटलायझेशन असेल, तो लॉस किती असेल आपला. 2010 साली तो 220 लाख कोटी रुपये होता. आज तो 2030 पर्यंत तो 560 लाख कोटी रुपये पर्यंत पोहोचेल, अशी आपली किती गरज आहे थोपवण्याची हे आपलं लक्षात. जीडीपीचा 3 ते 4% भाग हा आपला मनोविकारावरती उपाय करण्यात किंवा ह्याच्यात आपला खर्च होतो, आणि उपचारां आणि आपल्या उत्पन्नाचा 20% भाग कित्येक कुटुंब मानसिक आरोग्यावर खर्च करावा लागतो त्यांना म्हणजे जर फोर्स टू स्पेंड असेल. आता 4 कारण मी त्याला या सगळ्या माझ्या मते आहेत. एक म्हणजे शारीरिक, जेनेटिक, म्हणजे न्यूरोट्रान्समिटर्स अमुक तमुक वगैरे. तर आता ऑटिझम मध्ये ते प्रमाण 70 ते 90% आहे, जेनेटिक आणि ऑटिझम. स्किझोफ्रेनियाचं खूप जास्त आहे. नैराश्यामध्ये ते 30-40% आहे. बाकी सामाजिक वगैरे मी येणार. दुसरं म्हणजे मानसिक. या मानसिक मध्ये कुटुंब, शाळा, मित्र, पिअर प्रेशर, मग त्यात घरी दारू पिणं, ड्रग्ज असणं, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, घटस्फोट, भांडणं, तुलना, 2 भावांमध्ये तुलना, की तो बघा तो मेडिकलला गेला आणि तू कसं जाऊ शकला नाहीस, हे असं सगळं सातत्याने तुलना. नंतर अतिशय जास्त आयदर दुर्लक्ष तरी पूर्णपणे किंवा अतिशय जास्त लक्ष देणं, म्हणजे नुसतं लाड नाही, प्रचंड लक्ष देणं, म्हणजे त्यात तुम्ही पंगूच करून टाका असे. कडक शिस्त किंवा पिअर प्रेशर, मित्रांचं प्रेशर, ही सगळी कारणं बघा. ही सगळी आणि ही अलीकडे खूप वाढत आहेत. मी आजच्या समाज व्यवस्थेकडे येणार का शेवटी, कारण ती बदलल्याशिवाय काही होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. किती औषध द्या, काही करा, किती AI आणा, काय वाटते ते करा, ही समाज व्यवस्था बदलल्याशिवाय याच्यात उपाय नाही असं माझं कन्क्लुजन आत्ताच सांगून टाकतो. पण सगळ्यात शेवटी मी त्याच्यावरती 1-5 मिनिटं बोलणार आहे. आवाज अपेक्षा, हे मानसिक, कौटुंबिक जे आहेत आणि मित्र, ज्याच्यात आता मी सांगितली सगळी कारण. तिसरं आहे म्हणजे पहिलं शारीरिक, दुसरं मानसिक किंवा कौटुंबिक, तिसरं नैसर्गिक. युद्ध, पूर, वादळ. पण मी नैसर्गिक फक्त म्हणत नाही, कारण त्या नैसर्गिक मध्ये आर्थिक आणि सामाजिक पण आहे. कारण हे जे पूर आणि हे सगळं येतात ते काही फक्त निसर्गाचं झालेलं नाही, आपण आणलेलं आहे ते.
हे संबंध पर्यावरणाचा ऱ्हास जो चाललेला आहे तो आपणच आणलेला आहे. पण त्याच्यामुळे एवढी कुटुंब उद्ध्वस्त होतात, त्याच्यामुळे संबंध PTSD पासून, नैराश्य, फोबिया पासून प्रचंड, म्हणजे या आत्ता जे हे झालं, पाण्यात कित्येक शेती वाहून गेली, त्यावेळेला कित्येक शेतकऱ्यांच्या म्हणजे पीक वाहून गेलं, आर्थिक नुकसान झालं, हे तर झालंच. कित्येकांना आत्महत्या केल्या, पण त्याचबरोबर मानसिक विकार खूप वाढले, आपल्याला लक्षात येत नाही. हे हे प्रचंड प्रमाण आहे त्याच्यामध्ये. तर ते आपल्याला नैसर्गिक जे आहे, पूर, सुनामी, वादळ, आग, अतिवृष्टी, ढगफुटी, एक ढग तर कित्येक किलोमीटर होता आता परवाच्या, दुष्काळ, युद्ध, हे सगळे. आणि सगळ्यात शेवटला म्हणजे सामाजिक आर्थिक आहे, त्यात विषमता, बेकारी, कामाचं स्वरूप, चंगळवाद, तुलना, पैसा, प्रसिद्धी, अपेक्षा, ह्याच्याकडे मी नंतर येणार आहे. आपलं नेहमी मला असं वाटतं की नैराश्याचं एक अतिशय महत्वाचं कारण, त्याला आर्थिक कारण आहे, बेकारीचं आहे, अर्धबेकारी आहे, कामाचं स्वरूप आहे, हे तर आहेच. पण त्याचबरोबर अपेक्षा आणि आपण प्रत्यक्ष आयुष्य जगतो, रिॲलिटी, ह्यातला जो फरक आहे, त्या फरकामुळे नैराश्याचे कारण निर्माण होतं, हे मला नेहमी. आणि तिथे भगवद्गीतेचा जो हे आहे, उपदेश आहे, तो मला खूप महत्वाचा वाटतो. तो करणं जवळपास अवघड आहे, मला तर कधीच जमलेलं नाही. पण तो आत्ताच्या चंगळवादी व्यवस्थेत अंमलात आणणंही शक्य नाही असं माझं मत. ते काय सांगतं, अपेक्षा ठेवूच नका, फलेशु कदाचन, अपेक्षा न ठेवता काम करत राहा. कोण करेल? रोज आमच्यावर बला होतो, तू सीए होण्याकरता हे कर, पगार कसा वाढव, हे कर, हा विकत घे, ते विकत घे, सारखं रोज तुमच्यावर हे केलं. तुमच्यासमोर आदर्श कोण ठेवले जातात आज? सगळे क्रिकेटर, सगळे सिरियल नटी, कोणत्या शेमड्या पोरी त्या सिरियल मध्ये काम करणाऱ्या, त्यांचे इंटरव्ह्यूज, की तुला पहिला रोल कसा मिळाला, तुला दुसरा रोल कसा मिळाला, ते आपल्याला आयुष्याचे धडे शिकवतात. तुम्ही सांगा, मला लाज वाटते, शरम वाटते, किती गणित तज्ञांचे, किती सायंटिस्टचे, किती मानसोपचार तज्ञांचे, किती इंजिनियर्सचे, ते श्रीधरनजी बांधले पूल रस्ते आणि हे, किती आर्टिस्ट आहे खऱ्या अर्थाने, किशोर आमोणकर सारखे असतील, भीमसेन जोशी असतील, किंवा चित्रकारांचे, किंवा कादंबरीकारांचे, किंवा इंजिनियर्सचे, किंवा सायंटिस्ट TIFR मधल्या किंवा IIT मधल्या लोकांचे, किंवा किती लोकांचे, आर्किटेक्टचे, किती लोकांचे इंटरव्ह्यूज बघितले. त्याच्या 100 पटीने तुम्ही रोज जर का क्रिकेटर आणि सिरियल नट आणि सिरियल मधले लोक बघत असाल, तर तुमच्यासमोर आदर्श काय राहणार आहे? तुमच्यासमोर सारखी ती चकचकी घरं, तुमचे आदर्शच मुळे सातत्याने पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावा, तर तुम्ही यशस्वी व्हा. यशाची डेफिनेशनच मुळे पैसा आणि प्रसिद्धी आहे. तुमच्यासमोर रोज TV आदळतोय, तुमच्यासमोर ही फुटपाथवर केलेली जी पुस्तकं आहेत, हाऊ टू बी सक्सेसफुल, हाऊ टू बी CEO वगैरे, असली पुस्तकं दररोज तुमच्या याच्यावर आदळत आहेत रोज. त्यामुळे तुमची ध्येय ती सारखी बनतात की तुम्ही तू काय होणार 5 वर्षांनी? अरे 5 वर्षांनी सोडून दे, तू आजचा दिवस जग की चांगलं. म्हणजे ज्याला मोमेंट टू मोमेंट लिव्हिंग म्हणतात, की तू आजचा क्षण कसा जगतोस हे महत्वाचं आहे ना. तर हे जे सगळं आहे ते करण्याच्या ऐवजी सातत्याने ध्येय समोर ठेव. तू एक समोर ठेव की मी तू आता 5 वर्षात मला CEO बनायचं, मग त्याकरता तुम्ही फलेषु कदाचनाच्या अगदी विरुद्ध, त्या फळाची अपेक्षा न करता काम कर. तिथे आपल्याला रोज शिकवलं जातं की फळ कुठलं तरी ठेव समोर, आणि त्याकरता तू प्लॅन कर की एका महिन्यात काय करशील, एका वर्षात काय करशील, 2 वर्षात काय करशील, मग मी इथे या क्लासला जाईन, मग त्या क्लासला जाईन. हा जो सगळा प्रकार आहे, त्यामुळे तुम्हाला एक उदाहरण देतो मी, अपेक्षा आणि रियालिटी. तुम्ही एकाला सांगितलं की मी तुला 100 रुपये देतो, आणि त्याला 80 रुपये दिलेत, आणि दुसऱ्याला सांगितलं की मी तुला 20 रुपये देतो, पण त्याला 40 रुपये दिलेत. आता पहिल्याला 80 रुपये मिळाले, तर दुसऱ्याला 40 मिळाले. तर खरं म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याला वाईट वाटायला पाहिजे ना खरं, पण दुसऱ्याला जास्त आनंद होतो, म्हणजे अपेक्षा 20ची असते, त्याला 40 मिळालेले असतात. पहिल्याची अपेक्षा 80 असते, 100 असते, आणि त्याला 80 मिळालेले असतात. अपेक्षा आणि रिअलिटी ना, इथे प्रॉब्लेम आपल्या समाजाचा असेल, निदान मध्यम वर्गामध्ये आणि इव्हन सगळीकडे, की आपल्या अपेक्षाच भयंकर वाढवून ठेवले. हे सगळं TV, जाहिराती, यशाची व्याख्या, आणि सातत्याने तू कसा पैसा मिळव, कसं हे कर, म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे, त्या रियालिटी भयंकर वाईट आहे. रियालिटीमध्ये भयंकर भकास आहे. म्हणजे तुम्ही UPSC MPSC सगळं विद्यार्थी बघाल आज पुण्यामध्ये, झुंबड आहे, झुंबड. म्हणजे 5-5 वर्ष शेती विकून सगळे ते प्रचंड हॉरिबल परिस्थिती आहे. कारण याचं कारण पुन्हा नोकऱ्या नाहीत, अर्ध बेकारी, आणि हे सगळं आहे. पण या सगळं ते गुंतागुंतीच आहे सगळं. त्यामुळे समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था हे सगळं
ते बदलल्याशिवाय हे जाईल असं मला मुळीच वाटत नाही. कारण बाकी ते जर का न बदलता आपण जे करतो उपचार ती माझ्यावर मलमपट्टी आहे, पण मी त्याकडे सगळ्यात शेवटी. पण ही सगळी 4 कारणं आहेत. आता याच्यावरती तुम्हाला मी आपल्याकडे जे आकडेवारी आहे ती आकडेवारी किती भयानक आहे तुम्हाला सांगतो. ही आकडेवारी मी 1 लाखामागे आपल्याकडे असणारे सायकॅट्रिस्ट, थेरपिस्ट, नर्सेस आणि बेड्स यांचे 4 आकडेवारी सांगणार आहे. ह्यात बरेच फरक आहे. म्हणजे याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तर आकडेवारी थोडीफार बदलते, पण तुमच्या लक्षात येईल काय काय परिस्थिती भारताची लक्षात येईल तुम्हाला. आणि म्हणून तुमचं किती महत्व आहे. मी विनोद सोडून द्या, पण खरोखर प्रचंड महत्व आहे अनफॉर्च्युनेटली आणि या आजच्या समाजामध्ये. पण आता 1 लाखामागे भारतामागे सायकॅट्रिस्ट 0.3 to 0.7 आहेत. म्हणजे 0.5 झाला तुम्ही 1 लाखामध्ये. जर नीट ऐका आकडे, 1 लाखामागे 0.5 आपल्याकडे सायकॅट्रिस्ट आहेत, मानसोपचार तज्ञ. चीनमध्ये 3.64 आहेत, 7 पट. ब्राझीलमध्ये 6.83 आहेत, 13 पट. साऊथ आफ्रिकेत 1.53 आहेत, 33 पट. आणि युरोपमध्ये 9 पॉईंट वगैरे काय म्हणजे 18 पट आहेत. थेरपिस्ट किती आहेत, समुपदेशक थेरपिस्ट किती आहेत भारतामध्ये? 1 लाखामध्ये 0.07. ब्राझीलमध्ये 3.20, चीनचा आकडा उपलब्ध नाहीये. रशियामध्ये 5.4 आणि 3.20, आपल्याला 0.07. साऊथ आफ्रिकेत 2.5, युरोपमध्ये 5.9 आणि WHO चे रेकमेंडेशन जे आहे ते 10 आहे. 1 लाखाच्या मागे 10 आहे, आपल्याकडे 0.07. बेड्स किती आहेत? सायकोलॉजिकल याच्याकरता असणारे बेड्स, नॉर्मल नाही. आपल्याकडे दर लाखामागे 0.54 to 1.4 म्हणजे 1 दर लाखामध्ये 1 आहे. चीनमध्ये 4.63 आहे, ब्राझीलमध्ये 7.94 आहे, साऊथ आफ्रिकेत 18 आहे, युरोपमध्ये 73 आहे. WHO 30 सांगतात, 30 तरी तुम्हाला दर लाखामागे बेड्स पाहिजेत एक्स्ट्रीम केसेस मध्ये. आणि आपल्याकडे 1 आहे. नर्सेस पुन्हा सायकोलॉजिकल आपल्याकडे भारतामध्ये दर लाखामागे 0.12 आहे, चीनमध्ये 4.19 आहे, ब्राझीलमध्ये 1.69 आहे, रशियात 44 आहे, साऊथ आफ्रिकेत 7.45, युरोपमध्ये 25.2 आणि WHO 20 ते 30 सांगितले, आपल्याकडे 0.12. याचं कारण असं आहे की आपण हेल्थ केअर वरती खर्चच मुळे जीडीपीच्या 1% जवळपास करतो, 1 ते 1.2%. आतापर्यंत अनेकांनी सांगितलंय की आपण 5% तरी केला पाहिजे, मिनिमम 3% तरी करा अशी भी अनेकांनी मागितली. पण आपण 1% वगैरे साधारण खर्च करतो. बाकीची सगळी मंडळी, तुम्ही 2 ब्रिक्सचे देश घेतले बरं का, तुम्ही युरोप आणि अमेरिकेतले देश घेतले त्याच्या अनेक पटीने जास्त आहे. पण बाकीचे सगळी मंडळी, इव्हन आपल्या नेबर्स पैकी सुद्धा कित्येक लोक आपल्यापेक्षा जास्त खर्च करतात. आणि त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्था ही प्रचंड टेरिबल. आपल्याकडे PHC जो असतो म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर, PHC, CC वगैरे अशी जी उतरंड आहे, त्याच्यामध्ये एक मापदंड असतो. म्हणजे किंवा तुमच्याकडे अँब्युलन्स आहे का, तुमच्याकडे ECG आहे का, तुमच्याकडे एक्सरे आहे का, तुमच्याकडे डॉक्टर आहे का वगैरे असं. ते जे मापदंड आहेत त्या मापदंडांमध्ये, त्यांच्याच मापदंडांमध्ये जी PHC भारतामध्ये पास होतात त्यांची संख्या फक्त 22% आहे. इतकं हेल्थ, म्हणूनच म्हणजे एका बेडवर 2-2 बाळांतरी कॅन्सरचे पेशंट जमिनीवर झोपलेले, म्हणजे हे अचाट हॉरिबल प्रकार आहे हा. आणि हा इतर रोगात म्हणजे मानसिक रोगाचा तर आणखीनच भयंकर आहे विकाराचा. आता सांगितलं स्टॅटिस्टिक्स भयानकच आहे. म्हणजे बाकीच्या देशात आपण असं 10% फरक नाही, 10 पट 20 पट वगैरे असा फरक आहे. तेव्हा मला असं वाटतं की एक मोठ्या प्रमाणात चळवळ चालू केल्याशिवाय होण्यासारखं नाही आहे हे. म्हणजे अनेक लेख लिहिले पाहिजे, अनेक भाषण माझ्यासारखं आरडाओरडा केला पाहिजे, करतोच नेहमी. आणि चिकार हे केलं पाहिजे की मानसिक विकारांकडे लक्ष द्या, नाही तर हे आपण अतिशय म्हणजे मोठा स्फोटाच्या तोंडावर होत असं मला वाटतं. आता यामध्ये टेक्नॉलॉजीचं काय रोल आहे तो मी थोडक्यात 10-15 मिनिटात सांगणार आहे. शेवटी 5 मिनिटं मी मला आत्ताच्या सामाजिक परिस्थितीच्या विषयी काय वाटतं हे सांगून थांबणार आहे. 15 मिनिटं तुम्हाला मला सहन करावं लागेल. तर त्यामध्ये